विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज दुधनी। विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे योग व प्राणायाम शिबिरची सुरुवात करण्यात आले। शिबिराची सुरुवात लिंगैक्य श्री गुरुशांत लिंगेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिमा पूजनाने झाली। मठाचे ट्रस्टी श्री सिद्धरामजी येगदी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर मठाधिपती व ट्रस्टचे अध्यक्ष म.नि.प्र. डॉक्टर श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या समयी दीप प्रज्वलनास श्री रेवणसिद्ध माशाळ, श्री महालिंगय बाहेरमठ, श्री शांतेत धोडमनी सर, श्री बंद्राड सर, योग शिक्षक हरिगोविंद शरण गोवर्धन, गोशाळा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गुरुशांतप्पा मगी सर यांनी साथ दिली। या प्रसंगी डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी उपस्थितांना हितोपदेश सांगितले की जसे स्नान करण्याने शरीराची शुद्धी होते तसेच योग व प्राणायाम करण्याने मनाची व आत्म्याची शुद्धी होते, तसेच शारीरिक, भावनिक, मानसिक अशा तिन्ही स्वरूपात माणसाची उन्नती होते। यामधूनच सशक्त भारताचे नागरिक घडतात आणि आपला देश सदृढ व शक्तिशाली बनते। म्हणून आबालवृद्ध असे सर्वांनीच योग व प्राणायाम करावे आणि याहूनही उद्या उपस्थिती जास्त दाखवावी। डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी सुरुवातीस प्रस्तावना करताना गोवर्धन गोशाळा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गुरुशांतप्पा मगी सर यांनी योग शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की आपला देश उष्णकटिबंधीय प्रदेश असून येथे शारीरिक कसरत, धावणे, पळणे, जिम व व्यायामशाळा येथे जाऊन मोठे कष्ट करण्याची गरज नसून आपल्या हवामानानुसार फक्त बैठे शारीरिक हालचाल करण्यासाठी योग व प्राणायाम हे उत्तम मार्ग असल्याचे सांगितले। हा मार्ग आपल्या ऋषीमुनींनी अनुभवाने प्रचलित केलेले आहेत। त्याचप्रमाणे सदर शिबिर घेण्यास प्रेरणा व साथ दिल्याबद्दल डॉक्टर श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी व ट्रस्टी श्री सिद्धरामजी येगदी साहेब आणि सर्व मठाचे ट्रस्ट मंडळ यांचे मगे सरांनी मनपूर्वक आभार मानले। यानंतर आध्यात्मिक व भक्तिमय संगीत सुरांच्या साथीने योग शिक्षक श्री हरिगोविंद शरण यांनी योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले। याचा विद्यार्थी वर्ग जास्त प्रमाणात उपस्थित राहून घेतला। शिबिरांचे सूत्रसंचालन श्री शांतेत धोडमनी सर यांनी राष्ट्रभाषा हिंदीतून मधुरपणे केले। पुढील शिबिर वेळापत्रक खालीलप्रमाणे बुधवार दिनांक 18/5/2022 पासून 23/5/2022 पर्यंत। वेळ पहाटे 5 ते 6। स्थळ श्री शांतलिंगेश्वर कल्याण मंडप, दुधनी, तालुका अक्कलकोट। प्रवेश सर्वांना खुले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।